Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मैं यशवंत और आप देख रहे हैं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव। जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। प्रसिद्ध समाजसेवक, पूर्व विधायक, साहित्यकार एवं वरिष्ठ विधि विशेषज्ञ एकनाथ साल्वे साहब का 13 मार्च को दोपहर 1:20 को दौरान निधन हो गया। वे 91 वर्ष के थे। उनकी अंत्य यात्रा आज 12 बजे के दरमियान बल्लारपुर के बामणी निवास स्थान से निकल गई। वर्धा नदी के ऊपर अंतिम संस्कार किया गया। वर्ष 1930 में दुधौली छोटे से गांव में एकनाथ साल्वे का जन्म हुआ था। एकनाथ साल्वे साहब ने वर्ष 1967 लेकर 1972 तक और वर्ष 1972 से लेके 1978 तक चंद्रपुर निर्वाचन क्षेत्र से 2 बार विधायक थे रूप में प्रतिनिधित्व किया था। वर्ष 1972 को कॉमनवेल्थ पार्लियामेंट सेमिनार में सहभागी हुए थे। वर्ष 1978 को चंद्रपुर एवं नागपुर कोर्ट में वकीली तौर पर सेवा दी थी। इस दौरान तत्कालीन टांडा कानून के फंसे बेकसूरों की उन्होंने पैरवी की। किसान, खेतिहर, मजदूर, आदिवासी दुर्लभ घटकों के लिए अनेक आंदोलन किए, इसलिए वे जेल भी गए थे। तालाब सिंचाई की सुविधा निर्माण करने के लिए उन्होंने सत्याग्रह किया। 1993 को साल्वे परिवार को बौद्ध धर्म का स्वीकार किया। मानवाधिकार आंदोलन में एकनाथ साल्वे साहब का सहभाग रहा। अनेक किताबों में लिखी चर्चित रहा एडवोकेट साल्वे साहब द्वारा लिखित उपन्यास एनकाउंटर नामक उपासक काफ़ी चर्चित रहा। ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडल की वर्ष 1967 के स्थापन के बाद उन्होंने ग्रामीण इलाकों में अनेक स्कूल एवं कॉलेज खुलवाए। अंतर्जातीय विवाह आंदोलन में वे सक्रिय रहे। साल्वे परिवार में पत्नी शालिनी और 4 लड़कियां रजनी, धवस, चारुपोंडे, राधा मोगरे, मंजूषा गोंडा ने लड़का एडवोकेट जयंत साल्वे, नातू, पत्नी, दामाद ऐसा भरा हुआ साल्वे परिवार है। उपस्थित चंद्रपुर गढ़चिरौली के विधायक, उसमें पूर्व सांसद नरेंद्र बाबू पुगलिया, कांग्रेस पार्टी वामन चटप, विधायक राजापुर के सुभाष धोटे, चंद्रपुर जिला के बौद्ध समाज भंते सुमनव के उपस्थित में बौद्ध समाज विधि अंत्य संस्कार किया गया। एकनाथ साल्वे को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। ऐसी जानकारी हमारे विनोद दुर्गे इन्होंने दी। पण यांना पायलट का लिहायची भानगड नको मला. माहिती गॅप पाहिजे राहू द्या. माझं पण काढते काढू चेहरा दूर सगळ्या मी तर आलो
मेणबत्त्या घेतल्या मेणबत्त्या त्या साऱ्यांकडे ज्यांना साऱ्यांकडे मेणबत्त्या कसं लावायचं ॲडव्होकेट एकनाथराव साळवे अखेरची श्रद्धांजली माननीय ॲडव्होकेट साळवे साहेबांना अर्पण करायचे आहे. त्या सर्वांनी त्यांनी मेणबत्ती अर्पण केली. त्यांनी पेंडाळमध्ये सावलीमध्ये बसावं. कोणाला लागत असेल ते ज्यांनी मेणबत्ती अर्पण केली कृपया थोडं शरणाच्या थोडंसं दूर व्हावं. ज्यांनी आपली मेणबत्ती अर्पण केली कृपया चितेच्या थोडं दूर व्हावं. या 2 मिनिटांमध्ये आपण चितेला अग्नी देतो आहोत. याच्यानेच पेटणार आहे. वर टाका जसंही पिघलल्या ती खालीच जाणार. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा अग्निदहन व्हावा अशी त्यांची इच्छा होती. याकरिता सुरुवात करण्यात येत आहे. नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि
शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि मुसावादा सिक्खापदं समादयामि मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि इदं मे पुण्यं निब्बापच्चयो होतु इदं मे पच्चयो होतु खयं वहं होतु ते शरणेन सह कत्वापमादेन साधु साधु नजी साळवे यांच्या शोकसभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व त्यांच्या रिश्तेदारांना, नातेवाईकांना या भावनेने ही या उद्देशातून ही शोकसभा इथे संपन्न होत आहे. 90 मध्ये मी या भिक्षू जीवनामध्ये आलो. त्यानंतर 1993 मध्ये सरांचा ॲडव्होकेट एकनाथजी साळवे सरांचा माझ्याशी परिचय झाला. तेव्हा आम्ही असं म्हणता येईल आम्ही अल्पज्ञानी होतो, ते अधिक ज्ञानी होते. त्यांच्याकडून आमच्यासाठी शिकण्यासारखं होतं. त्यांचे विचार अधिक प्रेरणादायी आम्हाला वाटायचे आणि त्यामुळे मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन बसत असायचं. जेव्हा त्यांच्याकडे जाऊन बसत असायचं तेव्हा अनेक बौद्ध धर्माच्या गंभीर चर्चा त्यांच्यासोबत होत असायच्या. परंतु बाबासाहेबांवर अधिक गंभीर चर्चा ते काढत असायचे. सोबतच समाजामध्ये सुरू असलेल्या तत्कालीन घडामोडीवर त्यांचे हृदयस्पर्शी विचार असायचे आणि त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांच्याकडे आपणहून आकर्षण होत असायचं. आणि अगदी शेवटच्या काळापर्यंत त्यांच्यासोबत माझं आकर्षण राहिलं, त्यांना माझं आकर्षण राहिलं. विचारांची साम्यता होती, त्यामुळे अधिक सर्वच गोष्टी माझ्यासोबत शेअर करण्याची त्यांना संधी मिळायची, मला संधी मिळायची. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचल्यानंतर, भगवान बुद्धांचे विचार वाचल्यानंतर मी बौद्ध धम्म का स्वीकारला, त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर एक पुस्तक लिहिलं, मी बौद्ध धम्म का स्वीकारला. तर नुसतं विचार वाचून बौद्ध धम्म सरांनी स्वीकारला नाही. सर्वप्रथम त्यांनी विपश्यना, भगवान बुद्धांनी ज्याप्रमाणे साधना केली त्याप्रमाणे त्यांनी साधना केली. विपश्यनेला गेले. त्यानंतर विपश्यनेमध्ये त्यांना जो ग्रोथ झाला
सत्यच धम्म होय, सत्य म्हणजेच धर्म होय. सत्याचा साक्षात्कार म्हणजे ईश्वर आहे. यापेक्षा मोठा ईश्वर काही नाही. आणि म्हणून सत्याच्या शोधामध्ये त्यांनी साधना केली. ते साधनेमध्ये सफल झाले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की प्रॅक्टिकल जुने आणि म्हणून त्यांनी बुद्ध धम्म 1993 मध्ये स्वीकार केला. आणि तेव्हापासून मग आमच्या विचारांची अधिक देवाणघेवाण सुरू झाली. त्यानंतर त्यांनी विपश्यना केल्यानंतर ब्रह्मदेशामध्ये गेलो. तिथून मी पुन्हा दुसरी विपश्यना शिकून आलो. त्यानंतर त्यांना ती विपश्यना शिकवण्यात ते विपश्यना शिकवत राहिलो. त्यांच्या पत्नी आदरणीय शालिनीताई साळवे ह्या आहेत. मधामधात योगा शिकवण्याची मला त्यांना संधी मिळाली. बुद्धिस्ट योगा काय आहे तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी केला. मग आमची चर्चा झाली की तिबेटियन भिक्षू अधिक वर्ष जीवन जगतात, याचं रहस्य काय आहे. मग त्यावर मी त्यांना काही पुस्तके दिली आणि मग त्याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. तिबेटियन भिक्षू आजही आपल्याला 120 वर्षाच्या वर आयुष्य जगणारे भिक्षू मिळतात. 150 वर्षापर्यंतचे आयुष्य जगत आहेत काही भिक्षू. तर तो सुद्धा त्यांनी अभ्यास केला. आणि हे सर्व अभ्यास झाल्यानंतर आज आपण बघतोय त्यांना अत्यंत सुंदर पद्धतीचं सुंदर दीर्घायुष्य प्राप्त झालं. 91 वर्षाचं जीवन त्यांना प्राप्त झालं आणि सुदृढ होते. 91 वर्षामध्ये वाचन करीत होते. 91 वर्षामध्ये सुद्धा अभ्यास करत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. हे त्यांनी केलेल्या साधनेचं फळ होतं. हे इथे आपल्या सर्व साळवे परिवाराला अवगत आहे. आणि म्हणून साळवे परिवारासाठी सुद्धा, बौद्ध धर्मीय लोकांसाठी सुद्धा आदरणीय एकनाथजी साळवे त्यांचं जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि असे अनेक गूढ रहस्य, अनेक गूढ ज्ञान त्यांच्याजवळ उपलब्ध होते. आणि अनेक ठिकाणाहून त्यांनी सतत शिकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांची एक गोष्ट मला खूप आवडायची. ते म्हणायचे, लोक करत नसतील तर असू द्या, त्यांना नाही करत असतील तर नको करू द्या. आपल्याला समजलं आपण का नाही करायचं, आपण सुरू करायचं. आणि ते करायला सुरुवात करायचे. तर अशाप्रमाणे आदरणीय एकनाथजी साळवे यांच्या प्रती माझे जे गांभीर्यपूर्ण अध्ययन होतं, त्यांच्यासोबत मिळालेली मला संगत होती. त्यांनी जे प्राप्त केलं होतं, त्यांनी ते प्राप्त केल्यामुळे त्यांना जे दीर्घायुष्य मिळालं, त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं गेलं, याविषयी याचं कारण त्यांचे विचार आहेत, त्यांची प्रामाणिकता आहे, त्यांची शुद्धता आहे. आणि या शुद्धतेनुसार त्यांना सुगती प्राप्त व्हावी आणि साळवे परिवारावर सुद्धा त्यांचा सदा आशीर्वाद राहावा ही ते मंगलकामना करतोय. आणि त्यांना सुगती प्राप्त होऊन त्यांना निर्वाण प्राप्त हो अशी हार्दिक मंगलकामना आणि आशीर्वाद त्यांच्या प्रती करून इथे माझा त्यांच्यासोबत असलेला अनुभव पूर्ण करतोय. भवतु सब्बं मंगलम्. भूतपूर्व विधायक 1967 से 1978 तक वो चंद्रपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र से विधायक थे. उन्होंने सेवा दल के रूप में एक अच्छे कार्यकर्ता के रूप में काम किया है. उसी प्रकार से चंद्रशेखर ने कांग्रेस में रहते समय चंद्रशेखर जी ने तरुण कुर्क बनाई थी. उस तरुण कुर्क में शरद पवार जी, एकनाथ साळवे जी, ऐसे कई लोग महाराष्ट्र से भी शामिल हुए थे. उसमें से ये एक है. उन्होंने अपने जीवन में अनेक कार्य किए.
एक वकील के तौर पर, एक अच्छे एडवोकेट के तौर पे उन्होंने समाज की सेवा की है। बामनी ग्राम के वो रहवासी थे और उनकी अंतिम इच्छा थी कि उनका अंत्य संस्कार भी बामनी से ही हो, इसलिए आज सब लोग यहाँ बामनी में आए उन्हें आखिरी का संदेश देने के लिए। जीवन में उन्होंने कई कष्ट झेले हैं, गरीबी से ऊपर आकर उन्होंने शिक्षा प्राप्त की। एक शिक्षक के रूप में, एक आमदार के रूप में और एक नेता के रूप में वो हमारे राज्य के लिए एक अभिमान थे। मैं उनको मेरी ओर से, कांग्रेस पार्टी की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। धन्यवाद। जय हिंद। काम किया, चाहे वो कोई भी चढ़बड़ हो, हर चढ़बड़ में गरीब जनता अगर उसमें से फंस जाती थी तो वो वकील के रूप में उनके लिए खड़े होते थे और उसका कोई भी मुआवजा न लेते हुए, कोई भी उसका फीस न लेते हुए उन्होंने कई केसेस ऐसे अपने जीवन में लड़ी है। एक बार जेल भी जा चुके थे? मेरे हिसाब से एक बार से ज़्यादा वो जेल जा चुके थे और कुछ उनके पुलिस के और उनके साथ कई बार उनकी नाराज़गी भी रही है, लेकिन उन्होंने अपना रास्ता कभी नहीं छोड़ा, वो रास्ते से वो हमेशा चलते रहे। धन्यवाद। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।